सो हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे राजेश पाचकुडे ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत की जरा सेट नाही झालं अजून. आज आपण चाललो आहोत गाईज, आपण चाललो चिपळूणला. कारण का आपल्याला आज एक अनोखं धरण बघायचं आहे. ते म्हणजे यावर्षी म्हणजे जवळजवळ ते बांधल्यापासून 50 वर्षांनी काहीतरी ते पूर्णपणे खाली झालं आहे. पाण्याची पातळी एकदम कमी झाली, त्याच्यामुळे आपल्याला ते बघायला चाललो आपण. सो गाईज, चला भेटू आपण प्रवासामध्ये. माझ्यासोबत विक्रम आणि बाकीचे लोक आहेत, ते कॅमेरा समोर यायला थोडेसे अनकम्फर्टेबल होतात, त्याच्यामुळे आपण आपला त्यावर ब्लॉग करू. सो चला भेटू आपण प्रवासामध्ये. जाऊया आपण कोयना धरण बघायला. भेटू आपण प्रवासामध्ये. किती वर्षांनी कॅमेरा मी हातात घेतोय. कॅमेरामॅन विक्रम मोहिते. कुठे चाललो आपण सांग? आम्ही चालला थोडक्यात सांग, थोडक्यात एकदम असं. यू 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 झोपाली झोपाली घेतला. चिपळूणला बहादर शेख नाक्यात आलेलो आम्ही. बहादर शेख नाक्यात. तर गाईज, आता आपण कॅनल बघतोय. आपण इकडे विक्रम मोहिते. काय आपल्याला याच्याबद्दल काय माहिती द्याल? थोडीफार माहिती द्याल आम्हाला याच्याबद्दल काय? हो हो. तर आपल्याला आता थोड्याच वेळात आपण डॅम वरती पोहोचणार आहोत, कोयना डॅम. सो चला, आता व्ह्यू बघा. बाहेर उतरलं पण ते आज व्ह्यू येतोय रे, जबरदस्त रे, एकदम खतरनाक व्ह्यू. एवढा घाट डेंजर आहे. हे बघ, इथं कायच नव्हतं रे बाबा पॅटर्नला अजिबात. पुढं धुकं पण धरलंय रे एकदम प्रॉपर. हे बघ बघ, मंकी बघ, मंकी बघ, मंकी मंकी बघ, मंकी बघ. दॅट इज दॅट मंकी. हो हो बघ, तिकडे आहे रस्ता. हे बघ, खतरनाक दरवाजा आहेत. तर 6 दरवाजे आहेत ना कोयना डॅम. तर गाईज, आम्ही कोयना धरणजवळ पोहोचलोय. आता तुम्हाला व्ह्यू दाखवू आम्ही. मी आणि विक्रम होते. काय कर, चला भेट डायरेक्ट. आम्ही आता कुठं आम्ही काय बघायला लागलो माहिती की तुम्हाला कोयना धरणच्या इथे आम्हाला वाघ दिसला. तर तुम्हाला मी वाघ दाखवू शकतो. जिवंतपणे वाघ बघूचा आम्ही. आमच्या पुढ्यात एक मोठा शेर आहे, तर तुम्ही त्याला बघू शकता. एवढं डेअरिंग. आता आपण कोयना डॅमला पोहोचलोय आणि कोयना डॅमची परिस्थिती तुम्हाला दाखवतो. पूर्ण आटले रे, संपूर्ण कोयना धरण खाली. पडताळणी करताना विक्रम मोहिते कोयना धरणची. आणि कोयना धरण पूर्ण खाली झालंय बघा. लेवल पूर्ण खाली झाली पाण्याची. त्यासाठी आपण आलो इकडे बघायला. पोलीस रक्षक पण आहे तिथं. हे प्रॉपर भरलेलं असतं इकडं. चला गाईस, डॅम तर आमचा बघून झालाय. आणि आता आपण निघालो कुठं? घरी जायला. चला, आपल्याला 90 किलोमीटर जायचं आहे. 90 किलोमीटर जाऊया. तर गाईज, आता आपण कोयना धरणच्या बाजारात लागून गार्डन आहे, ते आम्ही फिरतोय. इथे एकदम मस्त बनवण्याचं काम चालू आहे इथं. चला गाईज, तुम्हाला दाखवतो व्ह्यू. इकडून मस्त एकदम धरण दिसतं. दाखवतो तुम्हाला वरून. ही देखी अस्वल को पकड लिया. अस्वल ने तेरे को पकड लिया. अरे तुझा भाईच आहे भावा, काय विषय मोठा. ये सब क्या देखना पड़ रहा. गार्डन मध्ये काय फोटो नाही गाईज. हे बघा, ही गाडी आहे ना, एकदम खतरनाक येते. हे बघा, ॲम्बेसिडर गाईज. हे बघा, बघू शकता तुम्ही कोयना डॅमचं जे धरण आहे तिथे आहे बघा.
कोयना धरण पूर्ण इथनं प्रॉपर कवर झालं आपल्या कॅमेऱ्यात. हे बघा. आणि हे इकडे गार्डन आहे आणि इकडे असा मी आहे. सो आता काय आपण इथनं आता व्ह्यू घेतलेला आहे गाईच. अरे भाई पडलास ना खाली. याच्यावर मी पार करू शकतो बघा. काय जिथलं गार्डन आहे, गार्डन एकदम तुम्हाला म्हणतो एकदम रावस आहे, रावस चीज एवढी खतरनाक आहे ना, जबरदस्त. अँबॅसेडर घेऊया चला. क्लासिक गेअर बघ ना कसले आहेत ते. नीटची बटणं बघ काय आहे. पहिले हातातले गेअर ती कुठली गाडी ही बघा. बघा हँडल गेअर मोडला. तिने मुद्दाम लॉक करून ठेवली गाडी. त्यांना माहिती आपल्याला घेणार खुले येडे आणि ओपन करून बघणार. चला गाईस आता आपलं गार्डन वगैरे ते कोयना धरणावरचं पण फिरून झालं आणि कोयना धरण पण तुम्ही आपल्या व्हिडिओ मार्फत बघितलं. सो चला आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय. अजून बघूया काय फिरायला भेटतंय, नाहीतर मग डायरेक्ट आम्ही घरीच. तरी पण तुम्ही ब्लॉगमध्ये बनून राहा. इकडे विक्रम मोठी होऊ येता गार्डनमध्ये लहान पोरांपेक्षा जास्त काय काय गार्डनमध्ये लहान मुलांपेक्षा जास्त तू म्हणजे आतापर्यंत जेवढी लहान मुलं खेळली नसतील ना तेवढी त्या गार्डनमध्ये तू आता खेळणार आहे. बरोबर की नाही? कारण का मी अजून लहान आहे. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत लहान आहे मी. अच्छा सो गाईज आता आपण फायनली घरी आलो आहोत आणि आपला ब्लॉगचा आपण एंड करतो इथंच. सो जाम थकलोय आणि आजचा ब्लॉग संपलेला आहे. सो ब्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अजून एकदा चांगल्या ब्लॉगमध्ये. तिथं केले बाय अँड टेक केअर.